शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार. ऑल इन वन फॉर VI या शैक्षणिक व्हॉट्सअप समूहावर, एज्युकेशनल व्हॉट्सअप ग्रुपवर तसेच शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर मी मुख्य प्रशासक संजय पाटील गणिताच्या सत्रात आपल्याला आपले हार्दिक स्वागत करतो. आपल्याला सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार करतो. मागील भागात आपण ढोबळमानाने नफा तोटा याचा विचार केला होता. विक्री वजा खरेदी बरोबर नफा, खरेदी वजा विक्री बरोबर तोटा हे आपण पाहिलं. पण बऱ्याचदा घाऊक व्यापारी हे किरकोळ व्यापाऱ्यांकडे त्यांच्या घरी काही सामान पोहोचवतात, पण काही वेळेला मोठ्या सामानाची खरेदी घाऊक व्यापाऱ्यांकडे जाऊन किरकोळ व्यापारी करतात आणि त्यावेळेला त्यांचा वाहतूक आणि हमालीचा खर्च होतो. शिवाय प्रत्येक वस्तूवर आजकाल जर अगदी नियमांच्या काटेकोरपणे पालनाचा विचार केला तर वस्तू आणि सेवा कर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच GST लागतो आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या पण काही अधिभार आठवडे बाजारांवर वगैरे लावतात. तर हा सगळा विचार करून आपल्याला निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा कसा काढता येतो ते आपल्याला बघायचं आहे. पण आजच्या ह्याच्यात एक किंवा दोन उदाहरणांनी मी फक्त निव्वळ नफा कसा काढतात ते बघूया. मागील व्याख्यानावरून आपल्याला लक्षात आलं असेल की नफा आणि तोटा कसा काढावा तो ढोबळमानाने. माझे हे व्याख्यान आपल्याला आवडत असल्यास आपण लाईक, सबस्क्राईब आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करावे ही नम्र विनंती. आता बघूया, एका आंब्याच्या घाऊक व्यापाऱ्याकडून एका किरकोळ व्यापाऱ्याने आठवडे बाजारात विक्रीकरिता 3000 रुपयाला 50 किलो आंबे आणले होते. बाजारात आणेपर्यंत त्याचा वाहतूक खर्च 500 रुपये झालेला आहे. 250 रुपये त्याला वस्तू आणि सेवा कर GST लागलेला आहे आणि 50 रुपये स्थानिक स्वराज्य संस्था कर त्याला लागलेला आहे आणि त्याने 5000 रुपयाला ते 50 किलो आंबे 1-2 दिवसात विकलेले आहेत. तर त्याला नफा झाला की तोटा झाला. आता आपण बघूया, त्याला 3000 रुपये 50 किलोला मोजावे लागले आहेत. शिवाय 500 रुपये त्याचा वाहतूक आणि हमाली खर्च, 3000 अधिक 500 रुपये. या उदाहरणात बेरीज वजाबाकी भागाकार यांचा विचार आपल्याला करायचा आहे. 3000 अधिक 500 रुपये, 3500 रुपये अधिक 250 रुपये GST वस्तू आणि सेवा कर, 3500 अधिक 250 3750 आणि 50 रुपये स्थानिक स्वराज्य संस्थांचा आठवडे बाजार अधिभार किंवा कर म्हणजेच 3800 रुपये. म्हणजेच त्याला बाजारात आणेपर्यंत 3800 रुपये एकूण सगळा खर्च लागलेला आहे आणि त्याने 5000 रुपयात ते 50 किलो आंबे विकलेले आहेत. अर्थातच 3800 पेक्षा 5000 रुपयांचे मूल्य जास्त आहे, म्हणून 5000 रुपये वजा 3800 रुपये बरोबर 1200 रुपये. त्याला 1200 रुपये 50 किलोंवर नफा झालेला आहे. अर्थात त्याला प्रति किलो नफा किती झाला हे आपल्याला दोन पद्धतीने काढता येतं. पहिली पद्धत, 1200 रुपये त्याला निव्वळ नफा झालेला आहे, 3800 रुपये त्याचा सगळा खर्च झालेला आहे बाजारात आंबे आणेपर्यंत. तर 1200 रुपये भागिले 50 किलो आंबे, 1200 वरचा एक शून्य उडवायचा, 120 तिथं राहिले. 50 वरचा एक शून्य उडवायचा, तिथं 5 राहिले, म्हणजे 120 भागिले 5. आता 12 घेतले, 5 दोणे 10, भाग लागला 2चा. 12तून 10 वजा केले, राहिले 2. 2वर 120 मधल्या एककातला शून्य घेतला. आधी तो दशकात होता, पण एक शून्य उडवल्यामुळे ती जागा एककाची आलेली आहे. तर 2वर शून्य घेतला 20,
5 चोक 20 म्हणजे 24 रुपये त्याला प्रति किलो नफा झाला. आता 5,000 रुपयात त्याने 50 किलो आंबे विकले. 5,000 रुपये भागिले 50 किलो आंबे म्हणजेच 5,000तला एक शून्य उडवा, 50चा एक उडवा, 500 भागिले 5 बरोबर 100. 5 एका 5 आणि ते 2 शून्य ठेवले म्हणजे 100 रुपयाला त्याने आंबे विकले तर 24 रुपये नफा झाला. म्हणून 100 वजा 24 बरोबर 76 रुपये म्हणजे त्याला बाजारात आणेपर्यंत 76 रुपये हा खर्च प्रति किलो हा आलेला आहे. हे यावरून सिद्ध होतं. आता आपण दुसऱ्या पद्धतीने काढून बघूया. तर 3,000 रुपयाला 50 किलो आंबे पडले म्हणजे त्याला 1 किलो आंबे घाऊक व्यापाऱ्याने 60 रुपयाप्रमाणे दिले. 3,000 भागिले 50, एक शून्य 3,000चा उडवला, 50चा एक उडवला, 300 भागिले 5, 5 आणि अजून पण एक 300 भागिले 5, 30 घेतले. 5 सख 30 भाग गेला 6चा, 30 वजा 30 बरोबर 0. शून्यावर एककातला शून्य ठेवला 60 रुपये आणि त्याला 500 रुपये वाहतूक हमाली खर्च आलाय. म्हणजेच 500 भागिले 50 बरोबर 10 म्हणजे 10 रुपये त्याला हमाली व वाहतूक खर्च प्रति किलो आलाय. 60 अधिक 10 बरोबर 70 आणि त्याला 250 आणि ते 50 असे 300 रुपये हा जीएसटी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर म्हणून खर्च आलाय. 300ला 50 भागलं तर 6 उत्तर येत आहे म्हणजे 70 अधिक 6 बरोबर 76 म्हणजे प्रति किलो त्याला 76 रुपये बाजारात आणेपर्यंत खर्च हा झालेला आहे. यावरून अशा दोन्ही पद्धतीने हे एक उदाहरण आपल्याला मी समजावून सांगितलेलं आहे. अजून एक उदाहरण मी आपल्याला समजावून सांगेल पुढच्या क्लिपमध्ये. बंधू भगिनींनो, अजून एक गणित आपण निव्वळ नफा कसा काढतात त्याबाबत बघूया. बघा, एका किराणा दुकानदाराने 900 रुपयाची 30 किलो साखर एका घाऊक व्यापाऱ्याकडून आणली. शहरातल्या शहरातच त्याने ती आणली आणि त्याला 60 रुपये वाहतूक खर्च आला आणि 30 रुपये वस्तू सेवा कर आणि इतर कर मिळून त्याला लागले आणि त्याने ती साखर 1,200 रुपयांना विकली. तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा झाला? बघूया. 30 किलो साखर 900 रुपयांना, 60 रुपये वाहतूक खर्च, 960 रुपये आणि 30 रुपये कर खर्च, स्थानिक स्वराज्य संस्था आणि वस्तू आणि सेवा कर. तर ती 900 अधिक 60 बरोबर 960 अधिक 30 बरोबर 990 रुपये म्हणजे त्याला 990 रुपये खर्च आलेला आहे आणि त्याने 1,200 रुपयाला ती साखर विकली. अर्थातच 990 रुपयांपेक्षा 290 रुपयांचं मूल्य अधिक आहे, किंमत अधिक आहे. 990 पेक्षा 1,200 रुपये ही संख्या मोठी आहे. म्हणून या व्यवहारात त्याला नफा झालेला आहे, निव्वळ नफा झालेला आहे. आणि तो किती झाला आहे तर 990 हे आपली खरेदी किंमत आहे एकूण सगळा खर्च धरून आणि 1,200 रुपये विक्री किंमत आहे. म्हणून विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. म्हणून 1,200 वजा 990 बरोबर 210 रुपये. त्याला 30 किलो मागे 210 रुपये नफा झाला. तर प्रति किलो त्याला खर्च किती आले, म्हणजे प्रति किलो त्याला किती रुपये नफा झाला हे आपल्याला काढायचं आहे. सर्वप्रथम आपण त्याने किती रुपये किलोने साखर विकले ते काढूया. तर 1,200 भागिले 30, 1,200 रुपये भागिले 30 किलो साखर. आता 1,200 वरचा एक शून्य उडवा, 120 आणि 30 वरचा एक शून्य उडवा, 3, 3 चौक 12 आणि 120चा शून्य ठेवला म्हणजे त्याने 40 रुपया
प्रमाणे साखर विकलेली आहे. तर त्याने प्रति किलो 40 रुपये प्रमाणे साखर विकलेली आहे. आता 210 रुपये त्याला नफा झालेला आहे, म्हणून 210 भागिले 30, 210 रुपये भागिले 30 किलो बरोबर 7 रुपये. 30 210 आपल्याला क्लिक व्हावं, म्हणजे 7 रुपये प्रति किलो त्याला नफा झालेला आहे. आता 40 रुपये वजा 7 रुपये नफा म्हणजे 33 रुपये त्याला दुकानात ती साखर आणेपर्यंतचा एकूण खर्च झाला. ही पहिली पद्धत. आणि आता दुसरी पद्धत म्हणजे 990 भागिले 30. 990 99 घेतले, 30 त्रिक 90, तिनाचा भाग गेला, 99 वजा 90 बरोबर 9, 9वर शून्य घेतलं, 30 त्रिक 90, 90 वजा 90 बरोबर 0, दुसराही भाग तिनाचा लागला, 33 रुपये. त्याला दुकानात साखर आणेपर्यंत 33 रुपये खर्च आला आणि त्याने 40 रुपयाला ती साखर प्रति किलो विकलेली आहे. म्हणजेच 7 रुपये प्रति किलो त्याला नफा झालाय. अर्थात त्याचे 30 किलो साखर एकाच दिवसात विकली गेली असंही नाहीये. त्याला 2 दिवस लागले असतील, 3 दिवस लागले असतील किंवा एकाही दिवसात विकली गेली असेल. ते काही आपण सांगू शकत नाही की किरकोळ माल किती दिवसात विकला जाईल. अंदाज काढून जे पदार्थ नाशिवंत नसतात ते जरा जास्त आणून ठेवून त्यांचा साठा करता येतो, पण फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ हे नाशिवंत असतात, यांचा फार काळ साठा करता येत नाही. म्हणून तसा अंदाज घेऊन किती विकले जातात असा अंदाज घेऊन तो माल व्यापाऱ्यांना, किरकोळ व्यापार करणाऱ्यांना खरेदी करावा लागतो. माझं हे व्याख्यान आपल्याला आवडल्यास या YouTube चॅनलला आपण लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्कीच कराल. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्याख्यानात. याच पद्धतीने आपण तोटा कसा काढू शकतो हे बघण्यासाठी. तोपर्यंत हे लेक्चर एन्जॉय करा. धन्यवाद. शुभ दिन, शुभायुष्य.